नमस्कार. सर्व मांगल्य मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मी सौ प्रगती बालाजी नीलपत्रेवार युवा राज्य न्यूज चॅनल च्या परिवारातर्फे मी सर्वांना नवरात्रीच्या प्रथम हार्दिक शुभेच्छा देते. नवरात्री महोत्सव आदिमाया शक्ती दुर्गा मातेचं नवरात्र उत्सवामध्ये 9 स्वरूपात पूजन केलं जातं आणि या 9 स्वरूपाचं रहस्य आणि पूजा केल्याचं जे रहस्य याचं आपल्याला काय फळ मिळतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्याला नक्कीच चांगलं फळ मिळतो या 9 दिवसामध्ये आपण देवीचं पूजन केल्याने. आणि दुर्गा मातेनं सर्व सृष्टींच्या रक्षणासाठी रावणाचं आणि दानवांचा नाश केला. त्यासाठी तिला अनेक रूपे घ्यावी लागली आणि आज आपल्याकडे स्त्री शक्तीचा जागर असणाऱ्या या आपल्या महिला सबलीकरणाचा मग प्रश्न उद्भवतो कसा. भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती असली तरी आपल्या हे स्त्रीचं म्हणजे स्त्री शक्तीचा पायगुळ हा शेवटी स्त्री शक्तीमध्येच पसरलेला आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये श्रीमती चंदा प्रल्हाद रावळकर ज्या डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसर म्हणजे जिल्हा युवा अधिकारी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत, तर त्यांचं मी प्रथम स्वागत करते. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, तुम्ही ज्या आज डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसर जिल्हा युवा अधिकारी म्हणून आपल्या नांदेड जिल्ह्यात एक महिला म्हणून आहात, तर मॅडम मला असं वाटतं आपण जो आता श्री शक्तीचा जागर नवरात्र सुरू होते तर आपण या क्षेत्रात जो आल्या आपण तो त्यानंतर प्रश्न घेऊच या, पण मला सांगा आपण या क्षेत्रात कशा काय आल्यात, म्हणजे आपली या मागे काय पार्श्वभूमी काय होती. मॅडम मी सांगेल पहिल्यांदा माझ्याबद्दल. मी चंदा रावळकर, डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसर, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या अधीनस्थ असणारं जे पहिले नेहरू युवा केंद्र होते, परंतु 2 महिन्यापूर्वी त्याचं नामांतरण मेरा युवा भारत माय भारत असं झालेलं आहे. त्या माय भारत मध्ये मी मागील 32 वर्षापासून काम करते. मी पण एका ग्रामीण भागातूनच आलेली आहे आणि विकासात्मक युवकांच्या विकासात्मक ज्या काही योजना असतील जे काही कार्यक्रम असतील ते या आमच्या विभागामार्फत राबवण्यात येतात. आणि माझा काळ सांगेल, मी मूळची विदर्भाची बुलढाणा जिल्ह्यातली आणि माझा जन्म 1966चा. तेव्हा असा काळ होता जरी आपण स्वातंत्र्यात होतो तरी पण त्या काळातही मुलींना शिक्षण दिल्या जात नव्हतं. परंतु माझ्या वडिलांनी आम्हाला चांगलं शिक्षित केलं. माझे वडील क्लास 4 सर्वंट होते आणि एवढं आम्हाला शिकवलं त्यांच्या कृपेने आज मी क्लास 1 ऑफिसर आहे. मी सुपर क्लास 1 ऑफिसर आहे. कदाचित मला तेव्हा माझ्या आई वडिलांनी प्रेरित केलं नसतं, मला शिकवलं नसतं तर आज मी इथपर्यंत येऊ शकली नसती. म्हणून सावित्रीबाई फुले ह्या तर आमच्या आद्य आहेतच, परंतु सगळ्यात पहिले आमची आई पण आमची आद्य आहे. आणि प्रत्येक पिढीने आज जे कोणी माझं ऐकत असेल त्यांनी पहिले आपल्या आईला आपलं आद्य मानणं आणि आई जे बोलेल ते ऐकणं महत्वाचं आहे. आजच्या पिढीमध्ये मॅडम संस्कार हे नष्ट होत चालले. बरोबर आहे. आणि संस्कार हे या पिढीपासून त्या पिढीमध्ये देतो, कारण की जी सामूहिक कुटुंब व्यवस्था आपली होती ती कुटुंब व्यवस्थाच मुद्दाम नामशेष झालेली आहे आणि त्याचा परिणाम झालेला आहे. आपण आपल्या लहानपणी कधी ऐकलं कुणावर बलात्कार झाला, कुणाच्या मुलीला पळवलं, कुणी सुसाईड केलं, हे आपण वाचलंही नाही आणि ऐकलं नाही. परंतु आज बघा, आज आम्ही पेपर उघडला किंवा टीव्ही लावला किंवा कुठलंही चॅनल बघितलं तर सगळ्यात जास्त न्यूज आम्हाला ह्याच दिसतात, महिलांबद्दलच दिसतात. बरोबर आहे. स्त्री शक्तीचा उदो केला जातो हा फक्त नावापुरता आहे, परंतु खरं जर आपल्याला स्त्री शक्तीचा उदय करायचा असेल तर आपणच स्वतः एवढं म्हणजे स्वतःला असं फिट बनवायचं, कमकुवत राहायचं नाही. आपल्यामध्ये कॉन्फिडन्स खूप असला पाहिजे, आपल्यामध्ये 2 हात करण्याची प्रसंगी ती पण शिक्षणासोबत याची सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आता आजकाल पालकांचं काय झालेलं आहे, आता पालकांकडे मॅडम पैसा खूप झाला नाही, बरोबर, पण मुलांकडे बघायला त्यांना वेळ नाहीये. बरोबर. परंतु आपल्या काळात आपण या गल्लीतून त्या गल्लीत गेलो की शेजारची बाई दिसली तर बापरे ती बघितलं, त्या मावशीने मला बघितलं, आता घरी जाऊन सांगणार आपल्याला रट्टे बसणार. आता आपण म्हटलं तर आपली मुलं आपल्या आईला म्हणतात तुला काय समजते. म्हणून मला असं वाटतं मग मॅडम हे डिजिटल युग असल्यामुळे किंवा मोबाईल्स याच्यामुळे सुद्धा हा परिणाम होत असेल. या डिजिटल युगामध्ये चांगल्यापेक्षा वाईटच जास्त घडतंय मॅडम. कारण की काय
जे तुम्ही चांगलं, आजकाल ही पिढी जी आहे चांगलं ते कमी घेतं आणि वाईट आहे ते लवकर करते, कारण की त्यांची ग्रास्पिंग पॉवर त्या वयामध्ये जास्त असते. मी ज्या वयोगटात काम करते 15 ते 29 वयोगटात काम करते मॅडम, आणि मुलं कळी फुलताना उमलताना, तुम्ही आरोग्य क्षेत्रात काम करत असेल तर अडोलसन्स एज मध्ये त्यांच्यावर होणारे किती चेंजेस असतात. तर त्या काळापासून आपण मुलांना बघत असतो. मुलांना त्यांचे आई वडील प्रश्न उत्तर तेवढे सांगत नाही, आपण एवढे सांगतो, आणि मुलं आपल्यासोबत तेवढे मोकळे पण बोलतात, परंतु आई वडिलांना ते फ्रेंडली मानतच नाहीत ना, त्यामुळे काहीतरी अघटित त्यांच्यासोबत. मला वाटतं वसुधैव कुटुंबम म्हणायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे आताच्या काळामध्ये. बिलकुल विभक्त म्हणजे फॅमिली झालेली आहे, त्याच्यामुळे हे सगळे दुष्परिणाम होत असेल. किंवा मोबाईल असं नाही, मोबाईलचा वापर तुम्ही करू शकता, पण योग्य तो प्रमाणात करावा मला तर वाटतं. कारण ऑनलाईन मला वाटतं स्टडी असते, कोणाचे काही लेक्चर असतात, पण ते न बघता मुलाच, मला वाटतं युवा म्हणून तुम्ही काय म्हणाल, म्हणजे 2019 मध्ये जेव्हा कोरोनाने आपल्यावर आक्रमण केलं मॅडम, जेव्हा आपण मुलांना सांगत होतो की मोबाईल तुम्ही घेऊ नका, परंतु त्या कोरोनानंतर शिक्षणाच्या माध्यमातून सर्व ऑनलाईन झालं आणि मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला. म्हणजे जे नको होतं ते घडलं. आणि आजच्या युगामध्ये मॅडम शिक्षण आहे, शिक्षण आपल्या वेळेस जसं शिक्षण होतं, पहिल्यापासून जाऊन आपण अभ्यास करत होतो, पिरियड होत होते, शाळेत शिकवल्या जात होतं, शिक्षक येत होते, परंतु आता शिक्षणाचा दर्जा सुद्धा खालावलेला आहे. नुसतं ट्युशन क्लासेस सुरू आहेत. मुलं काय करतात, बस ट्युशन मध्ये जातात, रट्टा मारतात आणि परीक्षा देतात. पटावर संख्या फक्त दाखवल्या जाते, परंतु शाळा कॉलेजमध्ये तुम्ही बघा मुलंच नाही आहेत. येणारा काळ हा त्यांच्यासाठी चांगला नाही. जेव्हा आम्ही जाऊ, आम्ही शिकू, आम्ही अभ्यास करू, तुम्ही बघा मॅडम, आपण पुस्तकं वाचलेली आपल्या काळात, तर ते आजही आपल्या डोक्यामध्ये आहे. मोबाईल मधलं काय वाचतो आपण, असं केलं की ते डिलीट होते, तेव्हा ते आपल्या मेंदू मधून सुद्धा डिलीट होते. तुम्ही बघा, तुम्ही 10 मुलांचा ग्राफ काढा, त्याच्यात एकाला पुस्तक वाचायला द्या, आणि 8 लोकांना 9 लोकांना तुम्ही मोबाईल द्या, आणि बघा जो पुस्तक वाचेल तो जेवढे तुम्हाला शार्पनेस उत्तर देईल, तो मोबाईल वाला नाही देऊ शकत. नाही, पुस्तकाचं वाचन फार महत्वाचं आहे. वाचन संस्कृतीच बंद झाली आहे, त्याच्यामुळे हे सगळे परिणाम होऊन राहिले. तर आता तुमचं जे डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसर आहात तुम्ही, तर तुमच्या याच्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात? आमच्याकडे युवकांच्या विकासासाठी क्रीडा, आरोग्य, शिक्षण, अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक आदान प्रदान, कारण की प्रत्येक मुलामध्ये सुप्त गुण असतात आणि ते डेव्हलप होण्यासाठी नेहरू युवा केंद्र अगोदरचं आणि आताचं माय भारत या मुलांना स्टेज देते 15 ते 29 वयोगटातील. आता नुकतीच 13 सप्टेंबर पासून युवकांसाठी एक क्विज कॉन्टेस्ट घेतोय, विकसित भारत फॉर युथ लीडर त्यांच्यासाठी. तर त्यामध्ये त्यांनी प्रश्न उत्तर सोडवायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे आपलं, आणि त्यामध्ये ते जर इलिजिबल असले तर ते फर्स्ट लेवलला जिल्ह्यावर जातील. जिल्ह्यावर त्या लेवलमध्ये ते पास झाले तर सेकंड लेवलवर ते राज्यस्तरावर जातील, आणि सेकंड लेवल झाली त्यांची तर थर्ड लेवलला ते माननीय पंतप्रधानांसोबत त्यांचे विचार ठेवण्याची त्यांना संधी मिळते. असे उपक्रम नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून राबवतो. गेल्या वर्षी तुम्हाला कदाचित आठवत असेल, विकसित भारतच्या अंतर्गत आपल्या नांदेडचा रामानंद तीर्थ विद्यापीठाचा 10 विद्यार्थ्यांचा चमू आपण पाठवला होता. काही नाही, फक्त लोकगीत त्यांनी म्हटलं. 75,000 रुपये त्यांना मिळाला. टीए डीए जाणं खर्च सगळं आमचं युवा कार्य क्रीडा मंत्रालय करते. खूप छान. आणि पंतप्रधान असे जसे तुम्ही मी बसले असे पंतप्रधान त्यांच्यासोबत बोलत बसले. म्हणजे पंतप्रधान सोबत भेटण्याचा एक मुलांसाठी 15 ऑगस्टला नुकतीच तेव्हा पण एक क्विज कॉन्टेस्ट झाली देशभरातून, कारण की तेव्हा पावसाळी वातावरण होतं, जास्त त्याचा काही प्रोपोगंडा झाला नाही, परंतु देशभरातून त्यामध्ये 25 मुलं सिलेक्ट झाली मॅडम. आणि ती मुलं आता माननीय प्रधानमंत्री सियाचीनच्या व्हिजिटवर. आता याच्यासाठी म्हणजे आता समजा यांना जॉईन व्हायचं असेल युथ मुलींना, त्याच्यासाठी काय करावं लागतं म्हणजे यांना सांगा थोडं. गुगलवर जायचं, माय भारत टाईप करायचं. माय भारत टाईप केल्यानंतर त्याच्यामध्ये इव्हेंट्स येतात लेफ्ट साइड इव्हेंट्स. सॉरी, अगोदर त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करायचं, त्यांचं नाव, गाव, मोबाईल नंबर, आणि त्यांच्या मोबाईलवर ओटीपी येतो. त्या ओटीपी नंतर मग त्यांनी ते मेंबरशिप त्यांना मिळून जाते. मेंबरशिप झाल्यानंतर त्यांनी आता फॉर एक्झाम्पल आता आपले क्विज कॉन्टेस्ट सुरू आहे, तर लगेच क्विज कॉन्टेस्ट आहे, तर क्विज कॉन्टेस्टवर गेले की लगेच त्यांना तो 20 प्रश्नांचा पेपर येतो. आणि ऑब्जेक्टिव्ह आहे ते, वस्तुनिष्ठ, कारण की आता बरीच मुलं आपण बघतो की कॉम्पिटेटिव्हची तयारी करतात, आणि आता लहानपणापासून ते वातावरण झाले. कारण की जर आपल्या देशामध्ये तुम्हाला माहित असेल
तर IAS IPS चा जो ग्रेड आहे आजही तो कमी झालेला नाही. नाही, ते ग्रेड आजही मुलांमध्ये आहे. तर त्या पद्धतीने एक्झाममुळे मुलं खरंच पुढे गेली. त्या माध्यमातूनच प्रधानमंत्र्यांनी ही विकसित भारत विथ यंग युथ लीडर अशी ही काढलेली आहे, जेणेकरून मुलांना जनरल नॉलेज वाढावं, आपल्या चौफेरचं त्यांना ज्ञान असावं. हा त्यामागचा उद्देश, की येणारी पिढी ही आपल्या नंतरच्या काळासाठी चांगली तयार व्हावी, चांगली घडावी, म्हणजे हा त्यामागचा उद्देश आहे. आता विशेष काय तुमची याच्यामध्ये आपण कोणकोणत्या योजना असं राबवल्या जातात, तर तुम्ही एक योजना सांगितलीच मला, अजून काही आहेत का याच्यासाठी तुम्हाला? भरपूर आहेत. त्यांना माय भारतवर जा म्हणा आणि रजिस्ट्रेशन करा. तुम्ही जेवढे कारण की समुद्राच्या जेवढे खोल गेलो तेव्हा रत्न मिळतात, तसं तुम्ही विकसित भारताच्या आत जाल तसे तुम्हाला खूप रत्न मिळतील, जेणेकरून ते तुमच्या युवा पिढीसाठी खूप आवश्यक आहे. आणि यामधून युवा पिढी एवढी चांगली घडते मॅडम, तुम्हाला आठवत असेल राजस्थानचे मुख्यमंत्री होते अशोक गहलोत, आपल्या महाराष्ट्राचे विलासराव देशमुख, ते युवक मंडळाचे कार्यकर्ते होते. युवक मंडळाच्या कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत पहिले सुरुवातीला आम्ही गाव पातळीवर एक मंडळ तयार करतो आणि त्या मंडळाच्या माध्यमातून ते आपलं गाव डेव्हलप करतात. गाव डेव्हलप झालं तर अर्थातच गावाचा विकास झाला, बरोबर आहे. आणि जेव्हा तो विकास होतो मग कुणी केला तर युवकांच्या माध्यमातून झाला. मग आमचे हिरोज आमचे युवकच ठरतात आणि त्यामधून गावाच्या विकासाच्या संदर्भात ते आपले प्रश्न मांडू शकतात, आपल्या गावाच्या कुठल्या अडचणी असतील ते मांडू शकतात. ती त्यांच्यामध्ये तरुण पिढीसाठी बघा, त्यांच्यामध्ये ती शक्ती येते, त्यांच्यामध्ये ती कुवत येते की ते आपल्या गावाचे प्रश्न आपण मांडायचे आणि आपल्या गावाची जी कामं असतील ते बरोबर त्या अधिकाऱ्यांकडे जायचं, त्यांच्याकडून आपले कामं करून घ्यायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण वाढीस लागतात, म्हणजे आपलं नेतृत्व करण्याची त्यांना ताकद येते, कारण कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे. बरोबर आहे. तर नेतृत्व ते स्वतः घडतात, स्वतः घडल्यानंतर स्वतः घडून राहिले ते, त्यामध्ये त्याचे संकल्पना असते की स्वविकासाबरोबरच इतरांचं. तर या माध्यमातून आम्ही आमचे युवक घडवत असतो. आणि या पोस्टवर मला जवळपास 30 वर्ष झाले मॅडम. भरपूर हजारो युवक आम्ही उभे केले. आम्हाला खूप अभिमान वाटतो की आज आमचे युवक कुठे कुठे आहेत, कोणी देशात आहेत, देशाच्या बाहेर आहेत, परंतु देशाच्या बाहेर असणारे जे टॉप आहेत मॅडम ते आपले भारतीयच आहेत. त्यावर आपल्याला गर्व केला पाहिजे, खूप अभिमान. आणि आपल्या भारतीयांच्या भरोशावर परदेशातली जी सर्व अर्थव्यवस्था आहे ती चालते. म्हणजे भारत सरकार जे आपल्याला देत आहे, म्हणजे ज्या काही योजना देतात त्या तुम्ही राबवतात आहे आणि ते युथ पर्यंत जातात आहे, आणि त्याच्यामध्ये तरुण पिढी हे कौशल्य आपलं दाखवून पुढे चाललेली. युथ एक्सचेंज प्रोग्राम होतो, फॉरेन डेलिगेशन सुद्धा आपले जातात. आता गेल्या वेळी साऊथ कोरियामध्ये आपलं डेलिगेशन गेलं होतं. मागच्या वर्षी सुद्धा, म्हणजे एव्हरी इयर जे युवक इलिजिबल आहेत ते, त्याचबरोबर त्यांना बेस्ट अवॉर्ड, त्यांचं कुठल्या क्षेत्रात काम असेल तर स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी बेस्ट युथ अवॉर्ड सुद्धा माननीय पंतप्रधानांच्या हस्ते दिला जातो. आता फॉर एक्झाम्पल काही लोक रक्तदान करतात, काही लोक स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतात, काही लोक त्या कचऱ्यापासून त्याचं रियूज करून त्यात अजून काहीतरी चांगलं करतात. असे असंख्य कामं आहेत. काही आमच्या युवकांनी जनधन योजनेमध्ये लोकांचे खाते काढून दिले. कोविडच्या वेळेस त्यांना आपलं लससाठी त्यांना करता येत नव्हतं, ते सुद्धा आमच्या युवकांनी केलं. तर अशी असंख्य कामं आहेत की जी, म्हणजे मला वाटतं की फक्त नोकरीच महत्वाची नाही, की आजकाल कसं आहे, नोकरी प्रत्येकाला वाटते की मला नोकरी मिळावी, पण आता कसं आहे सगळेच नोकरी करायला लागले. पण अशाही व्यवसायामध्ये तरुणांनी पुढे गेलं तर मला वाटतं की अशा कामामध्ये सामाजिक दायित्वाची भावना सुद्धा युवकांमध्ये वृद्धिंगत होते. आणि आजकाल काय रस्त्याने आपल्या वेळेस असेल, कोणी आंधळा असेल, रोड क्रॉस करत असेल तर आपण त्याला हात पकडून नेत होतो. आताची पिढी नाही बघत, कारण की त्यांना काही घेणं देणं नसतं. म्हणून ही सामाजिक दायित्व आहे ते देण्याचं सुद्धा काम आमच्या माय भारतच्या माध्यमातून होतंय. म्हणजे तुमचं ते युथचं खरंच म्हणजे एक तरुणींसाठी म्हणजे जे त्यांना हे गरजेचं आहे ती गोष्ट तुमच्या तर्फे होते. आता विशेष अचिव्हमेंट काय आहे त्याच्याबद्दल? विशेष अचिव्हमेंट तर अशा असंख्य आहेत मॅडम, म्हणजे मी सांगायला बसली तर वेळ पण आपल्याला पुरणार नाही. माझ्या कार्यकाळातला जेव्हा मी माझं फर्स्ट पोस्टिंग वर्धेमध्ये होतं आणि महात्मा गांधींची 125वी जयंती होती. एखादा प्रसंग असेल त्या 125व्या जयंती निमित्त त्यांचं जन्मस्थान म्हणजे पोरबंदर पदयात्रा आम्ही आयोजित केली होती. आणि त्या पदयात्रेत रोज 1000 युवक पर डे 40 किलोमीटर चालायचे. आज 1000 चालले की ते मग नंतर रिटायर व्हायचे, मग दुसरे 1000 जोडायचे. असं करत करत पूर्ण आम्ही देश जोडला. तेव्हा
पोरबंदर ते सेवा मॅरेथॉनचं होतं का? नाही, पदयात्रा होती. पदयात्रा होती. पदयात्रा आणि मॅरेथॉन तर तशा रोजच होतात. वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या मॅरेथॉन रोज विषयावर होतात. वेगवेगळ्या विषयावर आता ब्लड डोनेशन सुरू आहे. आपलं रक्तदानाचं पण एक मोठी अचिव्हमेंट आहे. तिसरी गोष्ट स्वच्छता अभियान आहे. स्वच्छता अभियान. आणि विकसित भारताच्या माध्यमातून तुम्हाला काय करावं लागेल आणि काय तुमच्या ज्या आयडियाज असतील त्या आयडिया तुम्ही पंतप्रधानांना डायरेक्ट बोलू शकता. की त्यांनी म्हटलंय किंवा भारत हा 47 मध्ये कसा राहील, कारण की भारत हा 47 मध्ये युवकांच्या हातात जाणार आहे. आणि जागतिक लेवलचं जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये जी युवकांची संख्या आहे ती जवळपास 67% आहे. आणि सगळे देशांमध्ये म्हाताऱ्यांची संख्या खूप राहणार, पण आपल्या भारतामध्ये युवकांची संख्या जास्त राहणार आहे. म्हणून युथ भारत 47 हा नारा त्यांनी युवकांना बोलवायचा उद्देश म्हणजे त्यांचा तोच असेल की बाबा त्यांच्याकडनं जे काही घ्यायचंय ते त्यांच्याकडनं मिळतो. आजकालच्या तरुण पिढींकडनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे ते त्यांनी ज्या क्विज काढलेल्या आणि पंतप्रधान साहेबांना भेटण्यापर्यंतच्या म्हणजे पंतप्रधान साहेबांपर्यंत भेटण्याचं त्या तरुणांना म्हणजे किती एक तुम्हाला आठवत असेल जेव्हा स्वच्छ भारतचा नारा त्यांनी दिला होता 2014 तर स्वच्छता अभियानचं त्यांना लोगो बनवायचं होतं. त्यांनी सर्व मुलांची कॉम्पिटिशन घेतली. तो जो चष्मा तो एका स्टुडंटनी दिलेला. ते चष्म्याचं जे चित्र आहे स्वच्छ भारतच्यासाठी ते एका स्टुडंटने दिलेलं. म्हणजे असे आपले स्टुडंट त्यांच्यामधली क्रिएटिव्हिटी किती जागृत होते या माध्यमातून त्यांच्या क्रिएटिव्हिटी. तरुण पिढीमध्ये कौशल्य भरपूर आहेत. तर अशा वेगवेगळ्या योजना आहेत की ज्या ते त्यांना सुचत नाही तर ते युवकांना म्हणतात की आप मेरे से साझा करो. आणि या माय भारतच्या माध्यमातून सर्व जे काही कार्यक्रम असतात मॅडम ते नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या ऍपवर जातात डायरेक्ट. बापरे, खूप ती एक उपलब्धी आहे. युवा कार्य क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून युवकांना ती खूप चांगली एक संधी मिळालेली आहे. आणि त्यावर कुठलाही 15 ते 29 वयोगटातील कुठलाही युवक, अगोदर तरी आमचे नॉन स्टुडंट युथ होते, परंतु आता ऑल 15 वर्षापासून कुठलाही स्टुडंटही असेल, मुलगा शालेय असेल 15 वर्ष असेल तर तो आमच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं इन्व्हॉल्युशन असलं तर भविष्यामध्ये अर्थात तो चांगला नागरिक तर बनणारच ना. काही बनो न बनो, परंतु चांगला नागरिक बनणं हे सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. आपण ते घडवण्यासाठी मदत करतो. ते सगळ्यात महत्वाचं आहे. तरुण पिढींना समोर आणणं आणि त्यांना एक चांगले नागरिक बनवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजच्या युगामध्ये काय झालं मॅडम? आणि आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता एक तरुण पिढींना तुम्ही काय म्हणजे काय सांगाल की आता कसं प्रत्येकाला वाटतं की मी डॉक्टर बनावं, कोणी इंजिनियर बनावं, पण अशा काही आहे की जे बरेचसे उद्योग सुद्धा आहे की त्याच्यात सुद्धा कौशल्य दाखवावं, त्याबद्दल तुम्ही युवांना काय सांगाल? काय झालंय मॅडम, प्रत्येक मुलाच्या आईवडिलांना वाटते की माझा मुलगा डॉक्टर बनावा, माझा मुलगा इंजिनियर बनावा. ह्या दोनच गोष्टी त्यांच्यामध्ये आहे. परंतु असे असंख्य कोर्सेस आहेत की आपल्या देशामध्ये ते कधी कोणी वाचले पण नाही आणि कोणी ते बघण्याच्याकडे त्यांनी प्रयत्न सुद्धा केला नाही. प्रत्येक पालकांनी सुद्धा आपली मानसिकता थोडी बदलली पाहिजे. येणारा काळ हा युवकांसाठी खूप कुशल काळ राहणार आहे. कारण की नोकऱ्या ह्या आपण बघतो, नोकऱ्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. बरोबर. आणि कुशल तंत्रज्ञान, कौशल्य विकास आधारित जे कुशल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते कुशलतेने विकसित होण्याचा म्हणजे प्रयत्न करत आहे, तर त्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आपल्या देशासाठी लागेल. आणि जे कुशल आहेत युवक, अशाच कुशल युवकांनाच फ्युचर आहे. म्हणून त्यांनी आता नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र उद्योग धंद्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये काय डेव्हलप करता येईल, आपल्याला काय करता येईल या माध्यमातून त्यांनी आपलं स्वतःचा विकास केला पाहिजे. आणि कौशल्य विकासची दालनं ही खूप खुली आहेत. कौशल्य विकासच्या माध्यमातून खूप युवकांसाठी कौशल्य विकास मंत्रालय खूप योजना आहेत. फक्त त्यांनी ते शिकलं पाहिजे, गेले पाहिजे. आता ITI आपण म्हणत होतो आधी, ITIचे म्हणत काय ITI, परंतु ITIचे मुलं साता समुद्रापलीकडे चाललेले आणि ते कुशल मनुष्यबळच आज देशासाठी उपयुक्त आहे. आणि कुशल मनुष्यबळ असेल तर उदरनिर्वाहाच्या गोष्टी राहतील. आपण आज बघितलं मॅडम, निसर्गाने आपलं चित्र बदललेलं आहे. शेतकरी तर पूर्ण ठारच मेलेला आहे. जर शेतकरी जगला तर आपण जगू, बरोबर. परंतु निसर्गाने असं केलंय, तो किती डोळे झाकून आपलं जे आयुष्याची जी त्यांनी जमापुंजी केलेली आहे ती तो त्या मातीत टाकतो. आणि आज आपण बघतो आपल्या नांदेडच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात काय चित्र किती वाईट झालेलं आहे. आणि त्यावेळी काय मग अशा वेळी काय होते तर त्यांनी आत्महत्या करतात. म्हणून या नवीन पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाची शेती अवलंब केलं पाहिजे, ज्यामध्ये जास्त पीकही मिळेल, जास्त पैसाही मिळेल
फळरोप असतील, फळांची शेती असेल, फळबागा असतील, त्यावर जास्त वळलं पाहिजे आणि आधुनिक शेती केली आता पाहिजे. बरेचसे तरुण पिढी पण शिकून काय करतात, निराश होऊन राहिले आणि मानसिक आजार त्यांना होऊन राहिले. मग ह्या गोष्टी सुद्धा मला वाटतं की म्हणजे मी एज्युकेशन घेतलंय आणि मला नोकरी लागली नाही हा विचार सोडून म्हणजे त्याच्या मागे एक गोष्ट आहे मॅडम, मुलं बिलकुल क्रीडांगणामध्ये जात नाही आणि खेळत नाही, नाही, बरोबर. फक्त मोबाईलचे अधीन झालेले. अगोदर टीव्ही होता, आता मोबाईल झालेले. म्हणून या युवकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धांचं सुद्धा आयोजन करतो. वा. आता संसदेत प्रत्येक खासदारांना सुद्धा संसदेच्या मार्फत मार्फत खेळ विभाग खेळ घेण्याचं विभाग केला. माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय. आमचे तालुकास्तरीय खेळ होतात आणि त्या खेळ म्हणजे युवकांनी जास्तीत जास्त खेळावं म्हणून आम्ही त्यांना क्रीडा साहित्य सुद्धा आम्ही युवक मंडळांना देतो आमच्या विभागातर्फे, जेणेकरून त्यांनी आपल्या आरोग्याबरोबर म्हणजे आपल्या अभ्यासाबरोबर आपल्या खेळाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं. आज काय झालेलं आहे, शाळांची उंची वाढलेली आहे परंतु क्रीडांगण नामशेष झालेली आहे आणि त्याचा परिणाम हा आमच्या मुलांवर आमच्या युवकांवर होतोय. कारण की त्यांचं आरोग्य बिघडत आहे. कुठलं की सुटलं ते मोबाईलच बघतात, कुठलं की सुटलं मोबाईल, ते आरोग्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आपण जागतिक योगा दिवस केलेला आहे आणि तो भारताने सुरू केलेला आहे. बरोबर. आणि जे योगा लाव आता जे विद्यार्थी आहेत त्यांना योगा करायला लावा, त्यांची स्मरणशक्ती खूप वाटते मॅडम. नाही या गोष्टी महत्वाच्या आहेत, म्हणजे तरुण पिढीसाठी अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत. म्हणून जे काही चांगलं असेल ते आमच्या विभागातर्फे देण्यात येते, जेणेकरून युवा पिढीचा विकास व्हावा आणि सुदृढ आरोग्य बनावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश. आपण एक महिला अधिकारी म्हणून आहात, तर मला एक सांगा, आपलं ते महिला सबलीकरणाबद्दल तुम्ही काय सांगाल? महिला सबलीकरण, आपण स्वतःला महिला समजायचंच नाही मॅडम, कारण की मी या क्षेत्रात काम करते, मी कधी स्वतःला महिला समजत नाही. बरोबर. आपण म्हणत होतो की बा पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा आपण लावून काम करतोय. बरोबर आहे. कदाचित त्यांच्यापेक्षाही जास्त करतो. हो बरोबर. ऑफिशियल वेळात तुम्ही बघा, मुलं पुरुष लोक तंबाखू तरी खायला जातात, चहा तरी प्यायला जातात, आपण जातो का कुठे? सगळ्यात जास्त काम महिला करतात आणि महिला सबलीकरणाचा प्रश्नच नाही. ती जन्मताच ती एवढी सबळ आहे. बरोबर. आदिशक्ती, आदिशक्ती, सरस्वती, लक्ष्मी, ही जेवढी नावं आहेत ते तिच्या गुणांवर तिला पडलेले, त्यामुळे ती सबलच आहे मॅडम. सबलच. परंतु तिला दुर्बल बनवण्याचा हा समाज, ही लोक तिला दुर्बल बनवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आपण काय करायचं की आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. जर आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपली आयुष्यातली जी स्वप्न आहे त्या स्वप्नांचा चुराडा होतो आणि माणूस तिथेच खलास होतो. आणि महिलांना आपल्या हक्काची जाणीव होणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपण एक काय करतोय बाबा, म्हणजे एक जाणीव असणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण नोकरी करता, आता जसं तुम्ही नोकरी करताय आणि घर आणि नोकरी या दोघांमध्ये तुम्हाला म्हणजे आता हे दोन्ही करताना मॅनेज म्हणजे कसं? बिलकुल होतं, काही वाटत नाही. माझे मिस्टरही याच विभागात होते. त्यांचं 22 वर्षापूर्वी हृदयविकाराने निधन झालं. माझी एक मुलगी असते, ती पण पोस्ट ग्रॅज्युएट झाली आहे. ती पण चांगल्या पद्धतीने तिला म्हटलं नोकरी करायचं तर ती म्हणते नोकरी नाही करत, काही पडलं नाही नोकरीत. ती पण ती वेगळं तिने ऍडव्हेंचर सुरू केलेलं आहे. टॅरो कार्ड रीडर आहे ती. आता टॅरो कार्ड साठी खूप डिमांड येत आहे आणि ती त्या टॅरो कार्ड मध्ये उतरलेली आहे आणि येणाऱ्या पिढीला खूप गोष्टी ती चांगल्या प्रकारे. मुलीला सुद्धा तुम्ही या उद्योग याच्यामध्ये टाकलेला आहे. सगळ्यांना वाटते की मॅडम पण क्लास 1 आहे, मॅडमची परंतु माझी मुलगी म्हटली की नाही, मला नोकरीत काही पडलं नाही आणि मला नोकरी. म्हणजे खरंच मुलींसाठी एक चांगला संदेश आहे की बाबा म्हणजे आई वडील त्या क्षेत्रात आहे म्हणून मुलींनी त्या क्षेत्रात जावं असं म्हणजे अपेक्षा ठेवू नये. आई वडिलांनी पण मुलांवर लादू नये किंवा मी डॉक्टर आहे तर म्हणजे डॉक्टरच म्हणलं, काय इंजिनियर असेल इंजिनियर, म्हणजे जे आई वडील म्हणजे नसेल तरी त्यांनाही वाटतं की तेच बनावं. पण मला वाटतं प्रत्येक तरुणींना मी हेच सांगते की बाबा प्रत्येकाने आपल्यामध्ये जे कौशल्य आहे ते दाखवावं आणि जे वाटेल त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपण पुढे जावं. मुलांना जी आवड आहे त्या क्षेत्रात, तुम्हाला कदाचित आठवत असेल 3 Idiots नावाचं पिक्चर होतं. त्यामध्ये पालकांनी लादलेला निर्णय आणि त्यामुळे त्यांचं कसं नुकसान होते, परंतु जेव्हा त्यांना स्वातंत्र्य दिलं तेव्हा त्यातून किती उत्कर्ष होतो आयुष्याचा, ते पण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. त्यांची ज्यामध्ये आवड आहे त्यामध्येच त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. पालकांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, कारण की आता हा येणारा काळ खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. आपल्या वेळेचा काळ वेगळा होता, या वेळेचा काळ वेगळा आहे. आणि आताचे मुलं एकदम हॉट टेम्पर आहेत. लगेच आई बोलली तर लगेच म्हणतो मी घर सोडून जातो,
मी सुसाईड करतो म्हणजे त्यांना सुसाईड या शब्दाचा अर्थ पण नाही कळत, परंतु तो एवढा पाठ. आणि आई वडिलांना किती त्रासदायक यातना भोगाव्या लागतात. त्यांना काय कळतं की आपले आई वडील आपल्यासाठी किती मेहनत करतात, रात्रंदिवस जागतात. आपल्या आईने आपण लहान असताना किती आपल्यासाठी कष्ट केलेले असतात. एखादा मुलगा असेल आणि त्याला सांगितलं की 10 किलो चक्कीवर जा, तू दळण आण, तर तेवढी पिशवी तो नेऊ शकत नाही शकत. त्याची आई पोटात 9 महिने 9 दिवस ठेवते. बरोबर, हे पण ते मुलं विसरून जातात. नाही, खरंच आहे. म्हणजे आजकाल खरंच आहे, मी सांगते कौटुंब मध्ये राहणं हे सगळ्यात महत्वाचं. आधी कसं आई, आजी, आजोबा हे पूर्ण एक कुटुंब असं राहायचं. तर कसं म्हणजे आजी आपली म्हणजे आपल्याला गोष्टी सांगायची लहानपणीच्या, की ज्यामुळे कसं आपल्याला मुलगी असो की मुलगा म्हणजे त्यांना छान म्हणजे एक वळण लागायचं. पण आता कसं झालं, आई वडील सर्व्हिस करतात आहे, मुलं घरी राहतात आहे, आणि आई वडील जॉबला गेले की मुलं त्या पिरियडमध्ये मोबाईल बघतात आहे. त्याचा हा सगळा परिणाम म्हणून ते हॉट टेम्पर म्हणजे कसं ते मोबाईलमुळे हा थोडा परिणाम, आणि काही काही पिक्चरमुळे पण आपल्याला काही काही चांगल्या गोष्टी पण मिळतात. हे पण एक महत्वाचं आहे. कुटुंब व्यवस्थाच हा, कुटुंब व्यवस्थाच नाही म्हणजे राहिली. कुटुंबाचे तुम्ही बघा, कुटुंबाचे मोठे मोठे घरं वाडे गेले आणि फ्लॅट संस्कृती. आणि फ्लॅट संस्कृतीमध्ये काय, बस आई वडील आपले लेकरं. त्यामुळे मुलांना कसं, आणि मुलांना आता एक बघा तुम्ही, प्रत्येक घरात आपण आपल्या वेळेस आम्ही 3 बहिणी 2 भाऊ होतो, कसे लहानचे मोठे झालं कळलं नाही. आता बघा एकच मुलगा, आईने काय करावं, मग तिला त्या बाळाला कुठेतरी पाळणा घरात ठेवायचं असते, कुठेतरी काय करायचं असते. आणि काय त्याचं जे संस्कारक्षम वय असतं त्याचे काय घडणार आहे मॅडम, अशी अवस्था झालेली आहे. आणि मग त्या लेकरांची मानसिकता काय होणार आहे तुम्ही बघा. त्याला बहीण भाऊ असले, मुलं खेळली, जेव्हा मुलं ग्राउंड मध्ये जातात एकमेकांना मारामारी करतात, मारपीट करतात, धबाकुटी करतात, त्यांच्यामध्ये ते गुण, नेतृत्व गुण येतं की आपला प्रश्न आपण कसा मांडवायचा, कसा नाही. त्यासाठी मुलांना घराच्या बाहेर जाऊ देणं अत्यंत गरजेचं आहे. घराच्या कुंड्या लावून मुलांना कोंडून नाही, त्याच्यासाठी मुलांना फ्री सोडतच नाही, सोडायला पाहिजे. आणि क्रीडा म्हणजे सगळ्यात बाहेर, म्हणजे त्यांना बाहेर असं स्टेज द्यायला पाहिजे. तो पण परिणाम खूप समाजावर होत चाललेला आहे मॅडम. आता बघा तुम्ही, एक कपल आणि एकच बघा ना, आपल्या देशाची लोकसंख्या काय आहे. आणि या मोबाईलच्या इंटरनेट युगामुळे माहितीये का, स्पर्म सुद्धा कमी तयार होतात. बरोबर आहे. बघा तुम्ही कितीतरी, मग त्या फर्टिलिटीचं प्रमाण सुद्धा किती कमी झालेलं आहे. बाहेरचं खाणं सुरू झालेलं आहे, हॉटेलिंग जास्त झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचे परिणाम आरोग्यावर होतात. आम्ही घरच्या गोष्टीवर, घरचं जे आम्ही स्वयंपाक असतो, घरचं जे अन्न असतं ते खाल्यापेक्षा बाहेरच खातोय. आणि 24 तास त्या लॅपटॉप कॉम्प्युटर सोबत, त्यामुळे असे सिटिंगचे आजार एवढे होत आहेत की त्यामधून हे लोक लहान लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये हे जास्त प्रमाण झालेलं आहे. आणि आता मला सांगा, कोविडच्या काळामध्ये पण तुम्ही बरंच मदत केली. कोविडच्या काळामध्ये माझ्याकडे सर्व जी मंडळी आली होती, बाहेरचे कुठे कुठे अडकले, त्यांना जेवण देण्याचं काम केलेलं आहे, आरोग्याचं काम केलेलं आहे. आणि असंख्य. परंतु मॅडम, आपण मनापासून जेव्हा सेवा करतो तेव्हा काही होत नाही. मला तर, मी तर ना मास्क वापरला, ना हँडग्लोव्ह वापरला, ना सॅनिटायझर वापरलं. माझी मुलगी जेव्हा माझे फोटो बघत होती, माझ्या ऍक्टिव्हिटीज बघत होती, तर ती मला म्हणायची की तू काय करते मम्मी, तुझं जर असं झालं तर मग मला कोण राहील. पण मी म्हटलं, ते जेव्हा यायचं बसल्या जागी मरण येते मॅडम. पण आपली जी सेवा आहे, आपल्याला जेवढी करता येईल ती जर केली, तर आपल्या सेवेच्या भरोशावरच आपली हे जे लेकरं आहे त्यांना पण आयुष्यामध्ये काहीतरी करता येतं. आणि त्या लोकांच्या आशीर्वादाने ती वाढतात. माझ्या या नोकरीमध्ये मला ही सर्व सामाजिक कामं करण्याचं एक म्हणजे चांगला हा एक हाती आलेला आहे. आणि त्या माध्यमातून मी खूप लोकांची सेवा केली, त्यामुळे मला काही वाटत नाही. आणि लोक नोकरीमध्ये असताना काय असतं, त्यांना मेडल असतं. मी 2008 मध्ये पंतप्रधानांसोबत मी लायझनिंग ऑफिसर होती, मी राष्ट्रपती सोबत लायझनिंग ऑफिसर होती. सर्व देशाचे जेवढे उच्चभ्रू होते त्यांच्यासोबत मी त्यांच्यासोबत राहिली. तेव्हा देशाच्या सोनिया गांधी होत्या, त्यांच्यासोबत मी जेवण केलं. राहुल गांधींसोबत होती. आणि राष्ट्रपती तेव्हा प्रतिभाताई पाटील होत्या. गुरुता गद्दीच्या निमित्ताने हे सर्व गोष्टी घडल्या. आणि एक मी लेडी ऑफिसर असताना मला त्या सगळ्या लोकांसोबत बसता आलं, मला त्यांच्यासोबत त्यांना जवळून बघता आलं. आणि काय याच्यापेक्षा अजून मोठे अवॉर्ड कोणते अवॉर्ड पाहिजे? बरोबर, हे खूप अवॉर्ड मनापासून सेवा केली. बाकी अवॉर्ड काय, लोक अर्ज करतात आणि मला अवॉर्ड द्या म्हणतात, त्या अवॉर्डसाठी आपण हे नाही. सगळ्यात मोठा अवॉर्ड मी नांदेडकरांसाठी करून ठेवला. माझा एकुलता एक भाऊ होता, सुधीर रावळकर. जे काय होईल, आणि आपल्या परिवारात सांगून टाका की माझं झाल्यानंतर माझं अवयवदान करा बरं. कारण की शेवटी काही नाही, कोणी तुम्ही असेल मी असेल गेलो की आपल्याला जाणार मुठभर राग, आपली ती गोदावरीत टाकणार, संपलं. परंतु आज माझा एक भाऊ होता, तर मॅडम आज माझा भाऊ 8 घरामध्ये गेलेला, मला त्याचा अभिमान. बापरे. आज 8 लोकांमध्ये गेला, त्याचे 2 डोळे गेले, 2 लोक सगळे ते
2 लोकांना लागतात. लागतात. आपल्या एका व्यक्तीचं केले. 2 किडण्या होत्या, त्या 2 दोन लोकांना किडण्या. लागल्या. त्याचं हार्ट मुंबईमध्ये मुंबईमध्ये फोर्टिसमध्ये गेलेलं आहे. लागलं, बघा. त्याचं यकृत लागलं, त्याचं पुण्यामध्ये रुबीमध्ये त्याचं यकृत लागलं. आणि 8 लोकांना जीवनदान मिळालं याच्यात. ज्या लोकांना त्याचे अवयव लागले, देवाच्या कृपेने ती कृपेने. सर्व लोक चांगली आहेत. वा. कदाचित असेल त्याचं आपल्याकडे राहणं नसेल, त्याचं त्या माध्यमातून वा. ते म्हणतात ना, मरावी परी अवयवदान रूपी उरावे, तर तो त्या घरामध्ये आहे. झालं दुःख, थोडं वाईट वाटलं, परंतु आता त्यातून पण बाहेर पडलो आणि माझं उरलेलं आयुष्य मी अवयवदान चळवळीसाठीच घालवणार आहे. वा. पण आज लोकांना जीवनदान मिळालं हे सगळ्यात महत्वाचं मॅडम. त्याच्यामुळे काही असो, म्हणजे असंच मला वाटतं अवयवदान सगळ्यांनी करावं या दृष्टिकोनातून मी युवा राज्य चॅनल तर्फे सगळ्यांना विनंती करते. आणि मॅडम आता मला एक शेवटचं विचारायचे की आता सध्या तरुण पिढींची जी मानसिक स्थिती राहिलेली आहे, आता बरेच जण मुलं मुली कसं होतं डिप्रेशन मध्ये चाललेले आहे. आता तर तुम्ही माहिती दिलीच सगळी, पण मला वाटतं डिप्रेशन मध्ये बरेच असं तरुण पिढी चाललेली आहे. म्हणजे याचं कारण काय आहे? की त्यांना नोकरीच पाहिजे की असा व्यवसाय केला तरी, म्हणजे थोडक्यात सांगा मला, म्हणजे व्यवसाय केला तरी चांगला आहे? सर्वांनी तशी माहिती दिली मला, आता शेतीमध्ये पण जाऊ शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे काय झालेलं आहे मॅडम, युवकांना दिशादर्शकच राहिलेले. त्यांना दिशा दाखवणारे जो वर्ग होता तो दिशादर्शक नाही राहिला. त्यामुळे त्यांच्यामधला जो आत्मविश्वास आहे तो कमी कमी होत चाललेला आहे. त्यांच्यामध्ये न्यूनगंड येत आहे, आत्मविश्वास कमी होत आहे आणि जगाच्या समोर म्हणजे ताठमानेने जगण्यामधली त्यांची हिंमत कमी होत आहे. कारण की युवकांची पिढी ही सध्या नेतृत्वहीन झालेली आहे आणि आपण बघतो आपला युवक हा नशेच्याकडे जास्त नशेकडे वळत आहे. आपल्या नांदेडमध्ये सुद्धा ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आमची जी ही युवा मंडळी, आमची मुलं शालेय मुलं सुद्धा व्यसनाच्या अधीन झालेले आहे आणि व्यसनाधीनता ही खूप वाढलेली आहे. पालकांना आपल्या मुलांकडे, पाल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. कुठल्या तरी शाळेत टाकायचं, रेसिडेन्शियल स्कूलमध्ये टाकायचं, कुठल्या तरी ट्युशन मध्ये टाकायचं, लाख नाही 2 लाख खर्च करायचे, परंतु आपला मुलगा काय करतो हे बघायला त्यांना वेळ नाहीये. म्हणून यामध्ये मुलांचा दोष नाही मॅडम, त्यांच्या पालकांचा सुद्धा दोष आहे. बरोबर. आणि पालकांकडे पैसा जास्त झाला. पैसा म्हणजे काही नाही मॅडम, तुमची सगळ्यात खरी प्रॉपर्टी म्हणजे तुमची लेकरं, तुमची मुलं ही खरी प्रॉपर्टी आहे. परंतु ते सोडून पालक विसरलेले की आमचे आज लाखाचे 2 लाख कसे होतील, त्याचे करोडो कसे होतील. परंतु ही तुमची करोडोची, आपला हा जन्म आहे मॅडम, हा पुनर्जन्म नाहीये. बरोबर. तो एकदाच येतो आणि आता जर या जन्मात त्याचं सार्थक नाही झालं तर काहीच अर्थ नाही. आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, त्यांचं बघितलं असेल की ते आयुष्यातले कमी जगले, 39 वर्ष जगले, 40 वर्ष पण त्यांना उणे पुरे नाही मिळाले, परंतु त्यांनी देश किती घडवला, युवकांसाठी त्यांनी किती मोठं काम केलं. बरोबर. म्हणून आपलं आरोग्य, आपलं हे आता कितीतरी आपण संदेश देऊ, कितीतरी जागरूकता हो, परंतु ती मुलांमध्ये पण ती कुवत असली पाहिजे, मुलांमध्ये पण ती करण्याची शक्ती असली पाहिजे, त्यांच्यामध्ये प्रेरणा आली पाहिजे, कॉन्फिडन्स आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये जेव्हा येतील तेव्हा ते खऱ्या अर्थाने सक्षम होतील, चांगले पायावर उभे राहतील. आणि तुमचे आई वडील होते ते आपल्यासोबत कधी शाळेत आले नाही, माझे आई वडील माझ्यासोबत, परंतु त्यांनी आपल्यामधला कॉन्फिडन्स वाढवला आणि म्हणून आज आपण घडलो, म्हणून तुम्ही तिथे बसले आहे. पण तरुणींमध्ये आजकाल थोडा कॉन्फिडन्स कमी झालेला आहे. त्याच्यामुळे ही तरुण पिढी माहिती आहे, म्हणजे कसं घरच्या लोकांचं न ऐकता मित्रमंडळीमध्ये राहून किंवा मोबाईलवरच पाहून तोच मार्ग निवडत आहे आणि त्याच मार्गाने ते चाललेले आहे. हो, आता डिप्रेशन मध्ये चालले ना ते सध्या जास्त डिप्रेशन मध्ये चालले. ते डिप्रेशन मध्ये चालल्यामुळे त्यांचं आयुष्याचं सगळे रस्ते बिघडले ना मॅडम. कारण की आपण बघतो रस्त्यावरून जेव्हा जातो तर रस्ता हा सलग नसतो, कुठे स्पीड ब्रेकर असतो, कुठे खड्डा असतो, परंतु ते खड्डे कसे पार करायचे ते त्यांच्यामध्ये घडवलं पाहिजे. तेच जर घडलं नाही तर मग आपण देश काय घडवणार आहे? बरोबर. म्हणून आई वडिलांनी आपल्या लेकरांना तसं घडवलं पाहिजे, तसं मार्गदर्शन केलं पाहिजे. ही घरामधल्याही लोकांची चूक आहे मॅडम. मुलं शाळेत टाकली, आता बघता तुमच्या वेळेस तुम्ही गेले LKG UKG, शेंबूड पुसता येत नाही, त्या मुलांची 50,000 फी, त्यांना काही आपलं नाक पुसता येत नाही. आपण चांगले मस्त 5 वर्ष खेळलो, सक्षम झालो, तेव्हा आपण 6व्या वर्षी शाळेत गेलो, म्हणून आपलं सगळं काही ठिकाणावर. आता तुम्ही बघा, आणि काय मुलांना काय आजकालच्या आई लोक आहे, बस मोबाईल, टीव्ही गेला, ब्रेड बटरनी कोणाचं आरोग्य चांगलं राहणार आहे का? तुम्ही बघा, आपली भाकरी असेल, आपली नाचणी असेल, आपले जे जुने खाद्यपदार्थ आहेत त्यामध्ये जी शक्ती आहे, त्यामध्ये जे पोटेन्शियल आहे,
त्यामधून जे लेकरं घडतात. आता का बरं कुपोषणावर आम्ही काम करतोय, नशामुक्त भारतवर मी आता सध्या काम करते, नंतर अडोलसन्सवर बालविवाह आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त, नांदेडमध्ये 44% बालविवाहाचं प्रमाण आहे. एवढ्या गोष्टीवर मी काम करते मॅडम. कधी कधी डोकं मॅड होते, सुन्न होते की काय होत आहे आणि आपल्या वेळेस काय काय होत आहे. तर असं असंख्य प्रश्न आहेत, असंख्य प्रॉब्लेम आहेत. फक्त आता त्यातून आपल्याला कसं निघता येईल, कसं बाहेर कसं काढता येईल हे पण महत्वाचं आहे. तर आता काही कायदे होत आहेत. बालविवाह जर झाले तर जो पंडित असेल त्याला जेल आहे, बरोबर आहे. त्याचं त्या व्यक्तीचा जन्मतारखेचा दाखला असल्याशिवाय तिचं लग्न नाही झालं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु त्या लोक लपून छपून घरात चार भिंतीच्या आतमध्ये करतात. म्हणजे लोकांना कायदा सुव्यवस्थेची सुद्धा भीती राहिलेली नाही. आणि कायदा सुव्यवस्था किती बिघडलेला आहे. आणि त्याचा सगळ्यात जास्त बळी असेल तर आमचा युवक असतो. बरोबर आहे. कुठेही काय पेटलं असेल तर तो पहिले जातो आणि जो करतो तो सुटून जातो, पण जो बघायला जातो तो तिथे अडकतो. हे मुलांना कळत नाहीये. बरोबर. तर ह्या गोष्टी त्यांना कळल्या पाहिजे, कारण की ते सदसद विवेक बुद्धीने विचारच नाही करत आहे. अशी विचारसरणीच बंद झाली आहे त्यांची. म्हणजे जे समोर दिसतंय त्याला पुढे जायचं असंच त्यांचं चालू आहे, बस, बाकी काही नाहीये. आणि अशा पद्धतीमुळे हे सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही बघतो, उघड्या डोळ्यांनी बघतो काय काय आज घडते आहेत. या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी आता तुम्ही तरुण तरुणींना काय संदेश द्याल? तरुण तरुणींना तर मी हा संदेश देईल. एक तर सगळ्यात पहिलं महिला सबलीकरणाच्या बाबतीत मी हे म्हणेन की कुठल्याही स्त्रीनीही आपल्याला कमकुवत समजायचं. 2 हात वेळ पडले तर द्यायची करायची. जर हा विचार केला असता झाशीच्या राणीने तर तिने मेरी झाशी नाही देऊन की तिने झाशी सोडली नाही मरेपर्यंत. बरोबर आहे. ते किती मोठं उदाहरण आपल्या समोरचं उदाहरण आहे. समोर आपल्या आणि आपल्या पुस्तकात हे लहानपणापासून आपण ऐकतोय तरी पण आपल्या महिला मागेच पडून राहिल्या. मला तर वाटत आहे मुलींनी कराटे शिकणं अत्यंत गरजेचं आणि सक्षम होणं अत्यंत गरजेचं आहे. शिक्षणासोबत मला वाटतं हे सुद्धा मुलींना कराटे यायलाच पाहिजे. आणि तरुण पिढींना, मुलींसाठी तर खास स्पेशल. आजकालच्या मुली, त्यांचं परिवार ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग देतात. ब्युटी पार्लर पेक्षा मॅडम सौंदर्यापेक्षा स्वतःचं संरक्षण, प्रशिक्षण मुलींना देणं खूप गरजेचं. मुली बायकांना, आपल्याच घरच्यांना ऍक्च्युली वाटतं की कशाला मी मुलींना कराटे शिकवेल तर काय म्हणतील लोक. पण सगळ्यात गरजेचं म्हणजे आज मुलींना कराटे येणं गरजेचं आहे. शिक्षणासोबत आज आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी महिलांवर झालंय. काही डॉक्टर्स लोकांना कलकत्त्याला मागे झालं होतं, मग शेवटी ती एज्युकेटेडच होती ना, मग आज तिला हे आले असते कराटे, म्हणजे स्वतःच तरी ती स्वतःचं रक्षण करू शकते. पण आज मला सांगा, स्त्री शक्तीचा जागर आपण खास या व्हिडिओमध्ये स्टुडिओमध्ये आपण ठेवलेला आहे. तर या उद्देशाने तुम्ही स्त्री शक्तीच्या जागर आणि नवरात्र निमित्त सगळ्यांना काय संदेश द्याल? नवरात्रानिमित्त तुम्ही सुरुवातीलाच सांगितला श्लोक, सुरुवातीलाच जो सांगितला त्यामध्येच खूप मोठं महत्व भरलेलं आहे. आणि प्रत्येक महिलेमध्ये ही नवदुर्गा असते. फक्त तिने प्रसंगी त्याचं स्मरण करावं आणि 9 दिवसाचं पूजन करून जेव्हा अभ्यास करते तेव्हा ती सरस्वती असते. जेव्हा आपल्या नवऱ्याला पैसा देते तेव्हा ती लक्ष्मी असते. परंतु एवढं सगळं होऊन आपल्या मुलीचं नाव आपण सरस्वती ठेवतो. परंतु काही पालक, मुलगी आहे तू नको शाळेत जाऊ, तिला मुलगी आहे करून तिला डॉमिनेटिंग करतात. बरोबर. म्हणून मुलींनी स्वतःला असं सक्षम बनवलं पाहिजे की नाही, मला शिकायचं, मला करायचं, मला जे तिची ज्यामध्ये आवड असेल त्यात तिने पुढे जायचं. आणि पहिली गोष्ट महिला सबलीकरणामध्ये आपण काय म्हणतो की समजा तुम्ही आहे, मी आहे, नोकरी करतो, आपण म्हणतो की काय माझं लेकरू घरी आहे, मला सुट्टी द्या. बिलकुल नाही. आपण 5 मिनिटं अगोदर जायचं, आधी सही मारायची. आपण कुणाची हे घ्यायची नाही मॅडम, आपल्यामध्ये सहानुभूती घ्यायची नाही, स्वतः जगायचं. मी स्त्री असेल, परंतु मी तुम्हाला एक मंत्र सांगते, मी स्वतःला स्त्री कधी समजत नाही, मी स्वतःला बाई माणूस समजते. गुड. मी स्वतःला बाई माणूस समजते, म्हणून मी आज हा टप्पा पार करते. माझ्या माहेरी पण माणूस नाहीये आणि माझ्या सासरी पण माणूस नाही. मी, माझी मुलगी, माझी आई, मी, माझ्या भावाची बायको, त्याची मुलगी, आमच्या घरात पुरुष नाहीये. म्हणून आम्ही, आमच्या मधला पुरुष आम्ही जिवंत ठेवलेला आहे. नवदुर्गा शक्ती. आणि आम्हाला काही कुठल्या गोष्टीवर आम्ही डिपेंड नाहीये. सर्व आम्ही सर्व करतो आणि आम्हाला काही गरज पण कधी वाटली नाही, कारण की वेळ माणसाला सर्व शिकवते. मी स्त्री आहे,
आता मी कसं रडत बसू, जसं फॉर एक्झाम्पल माझा भाऊ गेला, जर मी त्यावेळेस रडत बसली असती, या नातेवाईकाला विचार, त्या गणगोताला विचार की काय, मी ठरवलं की माझ्या भावाचे मला अवळदान करायचे. इव्हन त्याची पत्नी आहे, मी तिला सुद्धा मॅडम विचारलं नाही, कारण की मला माहित होतं मी हा जो निर्णय घेतो त्यासाठी ती तयार होईल. आणि तिला सांगितलं की उद्या जर तो गेला तर त्याची तर राखच करणार आहे. मी स्वतः निर्णय घेतला, माझ्या भावाने कुठेही लिहून दिलेलं नव्हतं. बघा, मला वाटतं मेडिकल कॉलेजला नव्हतं, सगळं तयार केलं, तेव्हाच्या तेव्हा केलं, त्याचा फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर त्याचं अवयवदान केलं. म्हणजे आपण जर ठरवलं तर ते काही पण करण्याची जिद्द जी असते ना, ती स्त्री शक्तीमध्ये असते. जर तेव्हा मी रडत बसली असती, दुःख मनवत बसली असती, तर आज जो माझा भाऊ 8 लोकांच्या घरामध्ये आहे तो कदाचित नसता राहिला. बरोबर. आजपर्यंत कितीतरी लोकांचे ऍक्सिडेंट झाले, परंतु असं नाही घडलं. म्हणून आपण काहीतरी वेगळं करतो. तुम्ही बघा, ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई, जनाबाई त्या पण स्त्रिया होत्या, तेव्हा पण त्यांच्यावर बंधनं होती, त्यांना पुढे जाऊ दिलं तरी पण परंतु आजही त्यांना संत महिमामध्ये त्यांचं नाव आहे. कदाचित त्या तेव्हा घाबरल्या असत्या, बाहेर पडल्या नसत्या, तर त्यांचं नाव नसतं. बरोबर. पण आपण त्यांच्यापासूनच त्यांचा वारसा आपण पुढे चालवायचा. सावित्रीबाईंचा वारसा तुम्ही चालवायचा, जिजाऊंचे शहाजीराजे 27 वर्ष त्यांच्यापासून दूर होते. त्या मातेनी कसं आपल्या लेकराला घडवलं, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक केला. आपण एका घरात जर 2 पाहुणे आले तर त्याची व्यवस्था करताना आपली पुरेवाट होते. म्हणजे त्या बाईंनी कसं केलं असेल, कसं हिंदवी स्वराज्य आणि त्या हिंदवी स्वराज्याचा संस्थापक कसा घडवला, हे डोळ्यावर असलं तर आपण आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज. मग जर छत्रपती शिवाजी महाराज आज नसते तर आपण थोडी असतो. म्हणून आपल्याला स्वाभिमानाने त्यांना मुजराच करावा लागेल, माझी जाऊंना मुजराच करावा लागेल, शिवरायांना सुद्धा मुजरा करावा लागेल. आणि शिवराय आहेत म्हणून तुम्ही मी आहे हे आपल्या कपाळाचं कुंकू आहे. बरोबर. नाही तर कुंकू सुद्धा आपल्याला दिसत. असा हा प्रवास आहे आयुष्याचा. तसा या प्रवासाचे हे सगळे साथी आहे. म्हणून तुम्ही स्त्री आणि मी पुरुष, जोपर्यंत हे जेंडर कागदावरचा हे होणार नाही तोपर्यंत हे होणारच नाही मॅडम. हे असं सुरूच राहणार आहे. परंतु आपल्याला काय चांगलं घ्यायचं ते घ्यायचं, वाईट काय ते सोडून द्यायचं आणि निघायचं. बस हाच एक प्रवास आपल्यासाठी चांगला राहील. आणि सगळ्या भगिनींना सुद्धा मी आवाहन करेल की प्रसंगी कणखरपणा आपले निर्णय आपण घ्या. बरोबर. आपल्या निर्णयानुसार आपल्या सद्सद विवेक बुद्धीला जे चांगलं, फॅशनच्या आधारी न जाता जे आपलं चांगलं आहे ते घ्या. कपाळावर कुंकू लावा, टिकली लावा, भोंड्या कपाळाने बिलकुल फिरू नका. आपल्या हिंदुत्वाचा नारा द्या. आणि नवदुर्गा म्हणून ते तर असलंच पाहिजे. आणि ते जेव्हा आपल्या माऊरची देवी असेल किंवा जगदंबा असेल किंवा तुळजा, जेव्हा तिचा मळवट भारी असतो तेव्हा तिच्यामध्ये किती संचारलेलं असतं, समोर येणाऱ्या राक्षसांची ती फडशा पाडते, तसा आपण फडशा पाडू शकतो. बरोबर. म्हणून आपल्यामध्ये स्त्री शक्ती आहे. आपल्यामधल्या स्त्री शक्तीला आज नमस्कार करूया आणि थांबूया. धन्यवाद मॅडम, आपण इथे आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे युवा राज्य न्यूज चॅनलच्या परिवारातर्फे तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.